राज्यातील लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या सर्व बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता 2100 रुपयांचा विस्तारित होत आहे। परंतु याच्यामध्ये अंतिम यादीमधील फक्त 20 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता विस्तारित होणार आहे। तर बघा, आजची तारीख आहे 15 डिसेंबर 2024। आज शेवटचे पैसे वाटप होणार आहे। तर यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे आहेत, सोबतच मागील 7,500 रुपये ज्यांना मिळाले नसतील तर त्यांचा सुद्धा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। सोबतच बोनस विषयी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी माहिती आलेली आहे। तर या ठिकाणी मेसेज सुद्धा पाहू शकता, पहिल्या यादीमधील हे जिल्हे समावेश करण्यात आलेले होते। परंतु राज्याचे नवचर्चित नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा महत्त्वपूर्ण असा आदेश दिलेला आहे। बघा, त्यांनी सुद्धा काय सांगितलेलं आहे ते सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। परंतु व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लगेच लाईक करून ठेवायचं आहे। बघा, राज्याचे मुख्यमंत्री म्हणतायत की डिसेंबरच्या हप्त्यामुळे सरकारवरती भरपूर टीका होत आहे, त्यामुळे जिल्ह्यानुसार सर्व पैसे पाठवत आहोत। बघा, पहिल्या यादीमधील काही जिल्ह्यांमध्ये पैसे अजून आलेले नाही, सोबतच दुसऱ्या यादीमधील सुद्धा पैसे आलेले नाहीत। परंतु तिसऱ्या यादीमधील जे 20 जिल्हे सांगण्यात आलेले आहेत तर या जिल्ह्यांमध्ये आज पैसे 100% विस्तारित होणार आहेत, असं सुद्धा स्टेटमेंट आलेलं आहे। आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की आज रविवार आहे, परंतु ही प्रोसेस डीबीटीनुसार होत असते, म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या स्कीमद्वारे होत असते। म्हणजे जशा पद्धतीने फोनपे आज सुद्धा चालू शकते, गूगल पे आज सुद्धा चालू शकते, तशाच पद्धतीने डीबीटीची सुद्धा हीच प्रोसेस आहे। बघा, नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन होत आहे, म्हणजेच आजची तारीख 15 डिसेंबर आहे, तर उद्या 16 डिसेंबरला नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन होत आहे। यामध्ये सर्वात मोठा निर्णय घेतला जाणार आहे। बघा, 2100 रुपयांचा हप्ता ठेवण्यात येणार आहे का 1500 रुपयांचा अगोदरचा हप्ता ठेवण्यात येणार आहे, यावरती सुद्धा मोठा निर्णय घेतला जाणार आहे। परंतु लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या तब्बल 2,34,00,000 महिलांच्या खात्यामध्ये पैसे विस्तार होत आहेत। तोपर्यंत राष्ट्रवादी पवार गटाचे खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सुद्धा महत्त्वाचं स्टेटमेंट केलेलं आहे। बघा, त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही असतो तर तुम्हाला 3,000 रुपये 100% दिले असते, परंतु आमचं सरकार आलेलं नाही, तरी पण बहिणींसाठी आम्ही काहीतरी स्टेटमेंट सुद्धा करू शकतो। बघा, त्यांनी काय स्टेटमेंट केलेलं आहे की सरकारने बहिणींची फसवणूक करू नये। बघा, महत्त्वाचे स्टेटमेंट आहे, फक्त मतांपुरता बहिणींचा वापर करू नये, दिलेला शब्द पाळला पाहिजे, असं सुद्धा स्टेटमेंट राष्ट्रवादी पवार गटाच्या नेत्या सुप्रियाताई सुळे यांनी केलेलं आहे। सोबतच त्यामुळे सुद्धा तुमचं सरकार निवडून आलेलं आहे, बहिणीने दिलेला आशीर्वाद, बहिणीने दिलेलं मतदान यामुळे तुमचं सरकार आलेलं आहे, असं सुद्धा त्यांनी महत्त्वपूर्ण असं स्टेटमेंट मीडियासमोर केलेलं आहे। बघा, काल झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये राज्याचे बाल विकास विभागाचे मंत्री आदिती तटकरे मॅडम सुद्धा महत्त्वाचं स्टेटमेंट करतायत। बघा, 25 लाख बहिणींची डीबीटी तयार झालेली आहे। तुम्हाला अगोदरपासून सांगत होतं की 35 लाख बहिणींची अगोदर डीबीटी तयार झालेली होती, परंतु त्याच्यामध्ये काही तांत्रिक अडचणी होत्या, छाननी होत्या। या छाननीमध्ये ज्या महिला टॅक्स भरत होत्या, ज्यांच्याकडे 4 व्हीलर गाडी होती, 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न होतं, अशा 10 लाख महिला याच्यामधून अपात्र करण्यात आलेल्या आहे। सरासरी कालच्या न्यूजमध्ये तुम्ही पाहिलं असेल, पुण्यातील 10,000 इतक्या महिला या योजनेमधून अपात्र करण्यात आलेल्या आहेत। या ठिकाणी बघू शकता, या डीबीटीचं बटन सुद्धा दाबण्यात आलेलं आहे, परंतु याच्यामध्ये कोणकोणत्या महिलांचा समावेश करण्यात आलेला आहे ते सुद्धा अगदी सविस्तर बघणार आहोत। परंतु चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। बघा, राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सुद्धा महत्त्वाचं स्टेटमेंट करतायत। बघा, आम्ही देणारे आहोत, घेणारे नाहीत। बघा, विरोधकांकडून सरकारवरती भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये टीका होत आहेत, परंतु राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणतायत की आम्ही देणारे आहोत, घेणारे नाहोत। याचा अर्थ एकच आहे की तेल, मीठ या जे जीवनावश्यक वस्तू आहेत, तर या जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढवणार नाही, एका हाताने घेणार आणि दुसऱ्या हाताने देणार, अशा पद्धतीने या स्कीमा आम्ही करणार नाही, असं सुद्धा सांगत आहेत। सोबतच लाडकी बहीण योजनेचा निकष बदलणार आहे, याविषयी सुद्धा भरपूर स्टेटमेंट व्हायरल झालेली होती, परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी काल झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये महत्त्वाचं स्टेटमेंट केलेलं आहे। बघा, कोणताही निकष बदलणार नाही, कोणतीही छाननी होणार नाही, थेट पैसे खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। बघा, जर तुम्ही टॅक्स भरत असाल तर ती इन्फॉर्मेशन सरकारकडे अगोदरपासूनच असते, त्याच्यामुळे खरोखर जे लाभार्थी असतील त्यांच्यापर्यंत हा लाभ पोहोचला पाहिजे, त्यामुळे महत्त्वाचं स्टेटमेंट सुद्धा
आलेला आहे, कोणकोणते जिल्हे आहेत, कोणकोणते लाभ आहेत, कोणकोणते बँक खाता यामध्ये चालणार आहे ते सुद्धा बघणार आहोत। बघा 20 जिल्ह्यात पैसे येणार आहेत, परंतु त्या अगोदर पात्रता सुद्धा लक्षात घेतली जाणार आहे। जे 20 जिल्हे आहेत तर त्यांनी ही पात्रता लक्षात घ्यायची आहे। तर बघा सरकारकडे पैसा कमी आहे, त्यामुळे सरसकट पैसे येणार नाही। सर्वांना माहिती आहे निवडणुकीच्या अगोदर सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले होते, त्यावेळेस मतदानाची गरज होती, परंतु आता मतदान झालं, 5 वर्ष टेन्शन नाही, अशा पद्धतीने सुद्धा सरकारवरती टीका होत आहे। विरोधकांकडून असेल किंवा जनतेकडून असेल किंवा थेट बहिणींकडून सुद्धा यामुळे टीका होत आहे। बघा मतदानापुरते पैसे दिले, मतदान झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेचं नाव सुद्धा घेतलं नाही असं सुद्धा स्टेटमेंट येत आहे। बघा त्यामुळे थेट बँक खात्यामध्ये हे पैसे जमा करण्यात आलेले होते, परंतु आतापासून पात्रता लक्षात घेतली जाणार आणि सरसकट लाभ दिला जाणार नाही। तर याच्यामध्ये छाननी जरी बंद केली असली तरी पण याच्यामध्ये काही पात्रता सांगण्यात आलेली आहे। परंतु जी अगोदर पात्रता होती, ज्यावेळेस लाडकी बहीण योजनेची वेबसाईट सुरू झालेली होती, नारी शक्ती दूत ॲप सुरू झालेलं होतं, त्यावेळेस पात्रता काय होती तर महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणं आवश्यक होतं। राज्यामधील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परत्यागत्या आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील फक्त 1 महिला चालत होती, परंतु आतापासून 2 महिला सुद्धा घरातील चालणार आहे। सोबतच तिसरी जी पात्रता होती ती म्हणजे किमान वय वर्ष 21 पूर्ण असावे आणि 65 वर्षांपेक्षा कमी असले पाहिजे। सोबतच 5वी जी पात्रता आहे ती म्हणजे लाभार्थ्याचे स्वतःचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असावे आणि शेवटची पात्रता आहे लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे। तर बघा ही अगोदरची पात्रता होती, परंतु आतापासून नवीन पात्रता घालण्यात आलेली आहे। याच्यामध्ये काही महिलांचे अर्ज बाद सुद्धा होणार आहेत। पहिली पात्रता बघून घेऊयात। बघा कालांतराने कुटुंबातील एखादा सदस्य टॅक्स भरत असेल। आता आपण टॅक्स कधी भरतो, ज्यावेळेस सरासरी आपले उत्पन्न, वार्षिक उत्पन्न सरासरी 5 लाखांपेक्षा जास्त असते, त्यावेळेस आपण टॅक्स भरत असतो, म्हणजेच आयकर भरत असतो। तर तुम्हाला आज पैसे येणार नाही, सरकारकडे सर्व डाटा आहे। बघा आपल्या पॅन कार्डच्या आधारावरती सरकारकडे आपला सर्व डाटा असतो, त्यामुळे जर तुम्ही टॅक्स भरत असाल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही। सोबतच दुसरी पात्रता सुद्धा महत्त्वपूर्ण आहे। बघा घरातील एखादी व्यक्ती साखर कारखान्यांमध्ये, कापड कारखान्यांमध्ये जर परमनंट कामगार असेल तरी पण तुम्हाला या योजनेमधून अपात्र केलं जाणार आहे आणि तुमचा फॉर्म सुद्धा रिजेक्ट केला जाणार आहे आणि त्याच्यामुळे तुमच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता आणि मागील पैसे सुद्धा जमा होणार नाहीत। सोबतच तिसरी पात्रता आहे अर्जदार महिलेच्या कुटुंबाकडे किराणा दुकान किंवा छोटा मोठा उद्योग असेल तरी पण अपात्र होणार आहे। बघा अगोदर या गोष्टी चेक केल्या नाहीत, त्यामुळे सरसकट सर्वांना पैसे दिले, परंतु आता पात्रता लक्षात घेतली जाणार आहे। परंतु दोन्हीपैकी काहीच नसेल तर आज पैसे तुमच्या खात्यामध्ये 100% येतील असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। सोबतच चौथी पात्रता म्हणजे कालांतराने 4 चाकी गाडी घेतलेली असेल तर तुम्हाला अपात्र करण्यात येणार आहे, फक्त यामधून टॅक्स वगळण्यात येणार आहे। जर तुम्ही स्वतःच्या उपजीविकेसाठी एखादी गाडी घेतलेली असेल, त्याच्यावरती तुम्ही भाडं वगैरे करत असतील तर तुम्हाला याच्यामध्ये पात्र केलं जाणार आहे। परंतु 4 व्हीलर गाडी असेल, इनोवा क्रिस्टा जर तुम्ही स्वतःसाठी घेतलेली असेल तर या योजनेमधून बाद केलं जाणार आहे। सोबतच 5वी पात्रता सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा अर्जदार बहिणीकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर या योजनेचा थेट लाभ 5 वर्षापर्यंत दिला जाणार आहे, परंतु पांढरे रेशन कार्ड असल्यास तुमचं नाव थेट लाडकी बहीण योजनेमधून कमी केलं जाणार आहे असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। तर बघा या ठिकाणी सुद्धा अपात्र सांगण्यात आलेले आहे। सोबतच ज्यांना नवीन अर्ज करायचे असतील तर त्यांच्याविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी माहिती आलेली आहे। तर त्यांनी अंगणवाडी सेविका सोबतच गावातील ग्रामसेवक यांच्याकडे अर्ज करायचा आहे किंवा सेतू सुविधा केंद्र असेल त्या ठिकाणी सुद्धा अर्ज करू शकता। बघा प्रामुख्याने 20 जिल्ह्यातील सर्व बहिणींनी महत्त्वाची कामे करायची आहे। सरकारकडून हे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। जर तुम्ही हे काम नाही केले तर तुमच्या खात्यामध्ये 6वा हप्ता आणि तुमचे मागील पैसे सुद्धा जमा होणार नाहीत। बघा आपले आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक करणं गरजेचं आहे, परंतु ते लिंक झाले का ते सुद्धा बघणं गरजेचं आहे, अन्यथा मागील जसे पैसे आले नाही तशाच पद्धतीने आता सुद्धा पैसे येणार नाहीत। या ठिकाणी बघू शकता कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन, या ठिकाणी ॲक्टिव्ह दाखवणं गरजेचं आहे। तर हे कुठे बघायचं आहे तर या ठिकाणी तुम्हाला अगदी जवळून दाखवतो, जेणेकरून तुमच्या मनामध्ये जर काय अडचण निर्माण झाली असेल तर ती सुद्धा दूर होऊन जाईल। बघा माय आधार ही गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे, तर त्या माय आधार या वेबसाईटवरती जायचं आहे। त्यानंतर तुम्हाला आधार सर्व्हिसेस हा ऑप्शन निवडायचा आहे, चेक आधार करायचा आहे
आणि तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड 100% लिंक होणार आहे। त्यानंतर तुमच्या बँकेचं नाव सुद्धा या ठिकाणी दाखवणार आहे। बघा, तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला असेल की लाडकी बहीण योजनेला एक खातं दिलं, पैसे दुसऱ्या खात्यावरती कसं काय येऊ शकतात। बघा, ही प्रोसेस डीबीटी प्रोसेस आहे। त्यामुळे राज्यातील तब्बल 1,34,00,000 महिलांच्या खात्यावरती डीबीटीद्वारे लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता विस्तारित होत आहे। तर बघा, लाडकी बहीण योजनेसाठी जी डीबीटी तयार करण्यात आलेली होती, तर त्या डीबीटीचं काल बटन दाबण्यात आलेलं आहे। बघा, भरपूर माता भगिनींच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला असेल किंवा जे व्हिडिओ पाहत असतील तर त्यांच्या मनामध्ये सुद्धा प्रश्न निर्माण झालेला असेल की आज रविवार आहे आणि कशा पद्धतीने हे पैसे येऊ शकतात। बघा, या योजनेसाठी कालच बटन दाबण्यात आलेलं आहे, परंतु डीबीटी प्रोसेस कमीत कमी 24 तासानंतरच काम करत असते। त्यामुळे या ठिकाणी पाहू शकता ही डीबीटी प्रोसेस आहे। राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे 2 उपमुख्यमंत्री, बहुचर्चित असणारे हे दोन्ही मुख्यमंत्री आहेत, तर हे डीबीटी दाबण्यात आलेलं आहे। तर या 20 जिल्ह्यांमध्ये हे पैसे 100% विस्तारित होणार आहेत। आता हे 20 जिल्हे कोणकोणते आहेत, सोबतच कशाचे पैसे जमा होणार आहे त्याविषयी सुद्धा निर्णय आलेला आहे। बघा, उद्या हिवाळी अधिवेशन आहे नागपूरमध्ये, हिवाळी अधिवेशन आहे, तर या अर्थसंकल्पनाविषयी महत्त्वपूर्ण अशी अपडेट येणार आहे। बघा, केंद्राकडून सरासरी महाराष्ट्र राज्यासाठी 7 लाख करोड इतकी रक्कम येत असते। त्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे जे अनुदान आहे तर ते वेगळ्या प्रमाणामध्ये ठेवण्याचे सुद्धा आदेश देण्यात आलेले आहेत। राज्याचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा महत्त्वपूर्ण असं स्टेटमेंट केलेलं आहे की 5 वर्षांसाठी लाडकी बहीण योजनेची रक्कम ही सेपरेटली ठेवली जाणार आहे आणि महाराष्ट्रामधील इतर काही योजना असतील किंवा इतर काही कामे असतील तर त्यासाठी वेगवेगळ्या स्वरूपामध्ये ही रक्कम ठेवण्यात येणार आहे। सोबतच राज्याचे चालू उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा महत्त्वपूर्ण असं स्टेटमेंट केलेलं आहे। तर बघा, लाडकी बहीण योजनेसाठी आज प्रामुख्याने 20 जिल्हे सांगण्यात आलेले आहेत, परंतु त्याच्यामधील 10 जिल्हे टायटनिंग सांगण्यात आलेले आहेत आणि प्रामुख्याने 10 जिल्हे थेट सांगण्यात आलेले आहेत। त्याच्यामध्ये पुणे आहे, सोबतच रायगड आहे, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, रत्नागिरी, यवतमाळ, बुलढाणा, गडचिरोली आणि सांगोली अशा पद्धतीने या 10 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता विस्तारित होत आहे। परंतु टायटनिंग मधले 10 जिल्हे सुद्धा सांगणार आहे। परंतु बँकेविषयी सुद्धा शासनाने मोठी अपडेट दिलेली आहे। पोस्ट बँक खात्यामध्ये सरासरी सर्वांचा अनुभव असेल की पोस्ट बँक खात्यामध्ये सर्वांचे पैसे आलेले आहे। सोबतच स्टेट बँकेमध्ये सुद्धा भरपूर नागरिकांचे, भरपूर महिलांचे विविध योजनांच्या स्वरूपामध्ये पैसे सुद्धा आलेले आहेत। बघा, आपले आधार कार्ड आपल्या बँक खात्याला लिंक असणं गरजेचं आहे, तरच पैसे येतील। याच्यामध्ये प्रामुख्याने 12 बँका सांगण्यात आलेल्या आहेत, तर या 12 बँकेची नावे अगदी झटपट पद्धतीने बघून घेऊयात। बघा, ॲक्सिस बँक आहे, IDBI बँक आहे, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया आहे, इंडियन ओव्हरसीज बँक आहे, कॅनरा बँक, कोटक महिंद्रा बँक, ICICI बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, येस बँक, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक, इंडलस बँक, IDBI बँक आणि HDFC बँक प्रामुख्याने या 12 बँका सांगण्यात आलेल्या आहेत। परंतु या 12 बँकांव्यतिरिक्त जर तुमचं कोणत्या बँकेमध्ये खातं असेल तर त्या खात्यामध्ये सुद्धा पैसे येऊ शकतात। परंतु सर्वात जास्त प्रश्न कालच्या व्हिडिओमध्ये विचारलेला आहे, तर तो म्हणजे बँक खाते कोणते असले पाहिजे। बघा, याच्यामध्ये सांगतो प्रामुख्याने स्टेट बँकेचं खातं असणं गरजेचं आहे, कारण स्टेट बँक ही गव्हर्नमेंट मान्यता असलेली बँक आहे। सोबतच प्रायव्हेट सेक्टरमधली दुसरी बँक म्हणजे HDFC बँक, ही सुद्धा सर्वात मोठी बँक आहे। जर तुमचं या बँकेमध्ये खातं असेल तरी पण तुम्हाला काहीही काळजी करायची गरज नाही। सोबतच युनियन बँक आहे आणि पोस्ट बँक सुद्धा गव्हर्नमेंट मान्यता असलेली बँक आहे। बघा, या ठिकाणी बघू शकता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा महत्त्वपूर्ण असे शेवटचे 10 जिल्हे सांगण्यात आलेले आहेत, ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ प्रामुख्याने या 6 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचे 7,500 रुपये 5 महिन्यांचे विस्तारित झालेले नाही। सोबतच अकोला, वाशिम, बुलढाणा आणि अमरावती असे मिळून या 10 जिल्ह्यांमध्ये सुद्धा आज पैसे विस्तारित होऊ शकतात। जर आज पैसे विस्तारित झाले नाही तर उद्या सोमवार रोजी सुद्धा हे पैसे विस्तारित होऊ शकतात। बघा, छाननी बंद केली, भरपूर माता भगिनींनी आंदोलन केलेलं होतं। त्या आंदोलनाचे स्वरूप अशा पद्धतीने झालं की भरपूर विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली। त्यामुळे लाडकी बहीण योजनेमध्ये सरसकट सर्वांना लाभ देणार असं सुद्धा आश्वासन दिलं होतं, परंतु 5 पात्रता सांगण्यात आल्या, त्या 5 पात्रता प्रामुख्याने पकडण्यात येणार आहेत। परंतु ज्यांना गॅस कनेक्शनचे पैसे आलेले नसतील, लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता आणि सोबतच बोनसचे 3,000 रुपये आलेले नसतील तर त्यांनी कमेंटद्वारे कळवायचं आहे काल कोणत्या जिल्ह्यांमधील
महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत ते सुद्धा आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ थोडा मोठा होत चाललेला आहे, तर बघा अगदी महत्त्वपूर्ण माहिती होती, सर्वांपर्यंत अगदी मुद्देसूद माहिती दिलेली आहे, त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक करणं गरजेचं आहे। सोबतच चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करणं गरजेचं आहे आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्कीच शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।